छोटे 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 तुम्हाला गोळे करायचे आहेत. त्याची छोटीशी चकती लाटून घ्यायची. गोल झाली पाहिजे की इकडे तिकडे चालेल? नाही, गोलच. तुम्हाला जसं जमेल तशी गोल. बट मेक शुअर की जी काठं आहेत दोन्ही चकती एकावर एक ठेवल्यानंतर त्याची काठी मिळली पाहिजेत. याच्यामध्ये आपल्याला मिश्रण भरायचं आहे. हे आहे गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण. गूळ किसून घेतलेला आहे आपण आणि जे शेंगदाणे आहेत त्याला भाजून त्याला मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. त्याचे छिलटे काढून हे अशा पद्धतीने आपण पसरवून घ्यायचं आहे याचं मिश्रण आणि त्यावर अशा पद्धतीने चकती याला क्लोज करायची. अशा प्रॉपर पद्धतीने क्लोज करायची जेणेकरून याचा स्टफ बाहेर नाही निघला पाहिजे. ओके, फायनली या गुड टू गो. हलकंसं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पोळीला लाटून घ्यायचं आहे. डोंट वरी, आता तुम्हाला असं दिसत आहे की एवढ्याच भागामध्ये आहे. बट जेव्हा तुम्ही पोळी शेकायला बसणार त्या वेळेवरती हे काय पाणी टाकलं काय? हे तेल आहे. बटर वापरावे तुम्ही? नाही, तुम्ही यात साजूक तूप वापरू शकता फ्राय करताना ऑर एल्स तेल. आणि खाताना तुम्ही तुपासोबत मस्तपैकी खाऊ शकता. हे बघा कशा पद्धतीने पोळी बनलेली आहे. ही मॅडम होती ती.